मागील वर्षी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये कोकणातील किल्ले पाहण्यासाठी आम्ही गेलो असताना दापोली परिसरामध्ये 6 किलोमीटर अंतरावरती केशवराजे मंदिर आहे आणि ते पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे हे आम्हाला समजल्यानंतर ते पाहण्यासाठी आम्ही आवर्जून गेलो. फणस लागलेली मोठमोठी झाडे, नारळाची झाडे अशा गर्द झाडीमध्ये रस्ता काढत आपल्याला केशवराज मंदिराकडे जावं लागतं. खूप छान असा परिसर आणि एक छोटीशी नदी आणि त्यावरती असलेला पूल पार करून आपल्याला मंदिराकडे जावं लागतं. ही गर्दझाडी पाहत असताना आपल्या मनामध्ये असलेले असंख्य विचार आपण क्षणात विसरून जातो. एवढं मन भारावून टाकणारा हा निसर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रकारची झाडं, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य आपल्याला या वाटेवरून चालत असताना बघायला मिळतं. आपली गाडी पार्क केल्यानंतर जवळपास 20 ते 25 मिनिटं या रस्त्याने चालल्यानंतर आपण केशवराज मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचतो. या छोट्या कमानीमधनं आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या लक्षात येते या मंदिराच्या बांधणीवरून की मंदिर किती पुरातन आहे, किती जुनं आहे. उजव्या हाताला आपण जर पाहिलं तर या गोमुखमधून 12 महिने पिण्याचं पाणी येत असतं व याचा उगम एका आंब्याच्या झाडाच्या बुंध्यामधनं झालेला आहे. मंदिराचा मुख्य प्रवेश आहे. या ठिकाणी फलक लावलेला आहे व त्यावर संपूर्ण माहिती या मंदिराची दिलेली आहे. पुरातन असं मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये 5000 वर्षापूर्वी हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं. फणस नारळाच्या गर्दझाडीमध्ये वास्तव्य असलेले हे केशवराज मंदिर खरोखर मनाला प्रसन्न करते. या ठिकाणचा परिसर, या ठिकाणचं वातावरण मन शांत करते. आपण या परिसरामध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री केशवराज यांची काळ्या पाषाणाची 3 ते 3.5 फूट उंचीची पूर्वाभिमुख असलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या हातामध्ये असणारी आयुधे शंख, चक्र, पद्मगदा या क्रमात आहे. गाभाऱ्यात सोहळ्याने आतमध्ये प्रवेश केला जातो किंवा ओल्या कपड्याने आतमध्ये प्रवेश केला जातो. मंदिरात श्री केशवरायांचे दररोज अभिषेक करून धोतर आणि उपर नेसून यथासांग रोज पूजा केली जाते. दापोली परिसरामध्ये जर कधी आपण आलात तर 6 किलोमीटर अंतरावरती दापोलीपासून एक केशवराज मंदिर आहे. 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेल्या मंदिराला आपण नक्की भेट द्या.